नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये दिवाळीच्या पावन पहाटेला संगीताच्या सुराने रंगत आली। बळकत चौक मित्र परिवाराच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात स्थानिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला आणि कलाकारांच्या सुमधुर सादरीकरणाचा आस्वाद घेतला। हा कार्यक्रम श्री संती गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळ, श्री दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळ आणि पंडित बच्चराज व्यास स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानातून पार पडला। नागपूरचे सुप्रसिद्ध गायक व वादक विनोद वखरे, अमर कुलकर्णी, मुकुल पांडे, सुरभी ढोमणे, अनुजा सावजी यांनी मराठी हिंदी सुमधुर गीतांनी वातावरण भक्तिमय केलं। या कार्यक्रमात मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांचाही सहभाग होता। नागपूरमधील कळमना भागात दिवाळीच्या रात्री चोरीची घटना समोर आली आहे। फरियादीने सांगितले की दिवाळीच्या दिवशी पूजा संपवून त्यांनी आपले दुकान बंद करून लॉक केले आणि नंतर घरी निघून गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडताना त्यांनी पाहिलं की दुकानाच्या वरच्या टीन शीट तुटलेली होती आणि अज्ञात व्यक्तीने दुकानात प्रवेश केला होता। अज्ञात चोराने दुकानातील लॉकर तोडून त्यातले 24,000 रुपये रोख रक्कम चोरी केली। घटनास्थळी पोहोचलेली कळमना पोलीस तक्रार नोंदवून तपास सुरू केलाय। पोलीस ठाण्याने सीसीटीव्ही फुटेजची चौकशी सुरू केली असून आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहे। पोलीस लवकरच आरोपींना पकडण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। नागपूरच्या वैशाली नगर भागात एका चायच्या दुकानावर झालेल्या मामूली वादाने हिंसक रूप घेतलं। आरोपींनी एका चाय विक्रेत्यावर लाकडी दंडांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं। पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे, मात्र काही आरोपी अद्याप फरार आहेत। घटनेची सुरुवात NIT चौकाजवळ बैठक नावाच्या चायच्या दुकानाजवळ झाली, जिथे प्रणय लारोकर यांच्या दुकानावर आरोपी कामरान मलिक आणि नबू मलिक मोबाईल चार्ज करण्यासाठी आले। प्रणयनं चार्जिंग नाकारल्यावर वाद सुरू झाला। झगडा वाढल्यावर अभिरूप आशिष कुमार समंदर आपल्या दुकानातून वाद मिटवण्यासाठी आले, मात्र नंतर आरोपी परत आले आणि अभिरूपवर लाकडी दंडांनी हिंसक हल्ला केला। या हल्ल्याची सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंद झाली आहे। अभिरूप गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे। पाचपोली पोलिसांनी तक्रारीवरून 3 आरोपींना अटक केली असून इतरांची शोधाशोध सुरू आहे। हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवाचा एक दीवाने की दीवानी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल मचवत आहे। चित्रपट प्रदर्शित झाल्याला फक्त 2 दिवस झाले असले तरी त्याने जोरदार कमाई केली आहे आणि प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे। पहिल्या दिवशी चित्रपटाने जबरदस्त कमाई केली तर वीकेंडच्या दुसऱ्या दिवशीही कमाईत वाढ झाली। एक दीवाने की दीवानीत हर्षवर्धन राणेची आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग असलेली फिल्म ठरली आहे। या चित्रपटाने केवळ 2 दिवसात अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत, जे एक मोठी कामगिरी आहे। चित्रपटाने फक्त 2 दिवसात आपल्या बजेट अर्धा हिस्सा वसूल केला असून लवकरच तो नफा कमवण्यास सुरुवात करेल। भारताने वनाच्छादनाच्या क्षेत्रात नवीन कामगिरी केली असून पर्यावरण संरक्षणात देशाची बांधिलकी अधिक दृढ झाली आहे। नवीन आकडेवारीनुसार मिझोरम 84.53% वन क्षेत्रासह देशात आघाडीवर आहे। त्यानंतर अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर आणि नागालँड सारखे पूर्वोत्तर राज्य 70% पेक्षा जास्त वनाच्छादनासह यादीत आहेत। मात्र दुर्दैवाने महाराष्ट्र यादीत पहिल्या 10 राज्यांमध्ये स्थान मिळवू शकले नाही। ही अहवाल भारतातील अनेक राज्ये हरित क्षेत्र टिकवण्यात अग्रेसर आहेत हे दर्शवतं। वन क्षेत्रातील वाढ जलवायू बदलाशी लढण्यास, जैवविविधता जपण्यास आणि नैसर्गिक संसाधनांचे संतुलन राखण्यास मदत करत आहे। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत रहा। लवकरच आपण पुन्हा भेटू नवीन बुलेटिनसह। धन्यवाद।